नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे छोटीशी बॅग। त्यासाठी मी घेतली आहे एक पिशवी जी मी मध्ये वापरणार आहे। तिला सगळीकडून कट करून 2 पार्ट करून घेतले। आणि आता मेन फॅब्रिक जे आहे ते मी कट करून घेतलं आहे। पिशवीची रुंदी आहे 16 इंच आणि उंची आहे तिची 11.5 इंच। आपण इथे बघू शकता रुंदी आणि उंची मी बरोबर मोजून घेतली। आणि आता मी अस्तर कट करून घेत आहे। आता अस्तर असं फोल्ड केलं आणि मेन फॅब्रिक त्याच्यावर टाकून ते मी कट करून घेत आहे। आता या बाहीपासून मी बनवणार आहे बंद बॅगसाठी। त्यासाठी मी एक बाही कट करून घेत आहे आणि तिचे 2 तुकडे करून घेत आहे बंद तयार करण्यासाठी। आता अस्तरला मी मधला जो पार्ट आहे मध्ये ठेवायचा पिशवीचा तो जोडून घेत आहे। आणि जोडल्यानंतर ते व्यवस्थित राहिलेलं साईडचं सगळं कट करून त्याच्यावरती मेन फॅब्रिक टाकून आता तेही शिवून घेणार आहोत आपण। आता जो एक्स्ट्राचा पार्ट राहिला बाजूचा साईडचा तो आपण कट करून अशा 2 व्यवस्थित पीस शिवून घेतले। आणि ही चेन आणि रनर जो आपल्याला बॅगसाठी लागणार आहे तो मी वरती काढून ठेवला आहे। आणि असा आपण 2 बाय 2चा स्क्वेअर जे दोन्ही पार्टचे 4 साईडचे कोपरे आपण मोजून व्यवस्थित कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण 4ही कोपरे 2 बाय 2चे कट करून घेतलेले आहे। आणि आता मी लावत आहे चेन। जो आपला रुंदीचा भाग आहे तिकडच्या साईडनं चेन लावायची आहे, उंचीकडून नाही लावायची। आता अशी चेन लावून झाल्यानंतर थोडंसं साईडला 1 इंच चेन एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं, जी की आपल्याला रनरसाठी लागणार आहे। रनर लावताना थोडंसं मागे पुढे होतं त्यामुळे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं। आणि आता मी टाकत आहे दाब टीप। आपली दाब टीप टाकून झाली। आता असंच आपण दुसरा पण पार्ट चेनला जोडून घेणार आहोत। आता अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडचंही चेन बसवून घेत आहोत। आणि हिला सुद्धा आपण दाब टीप टाकून घेत आहोत। जे एक्स्ट्राची चेन सोडली होती एक साईडने अर्धा 1 इंच शिल्लक, त्या साईडने आपल्याला रनर लावून घ्यायचा आहे। रनर लावून झाला आहे आपला। आता आपण हँडलसाठी जे आपण कपडा कट केला होता बाहीचा त्याचे जे बंद तयार करायचे, त्याची रुंदी आहे 3 इंच आणि लांबी जी आहे ती आहे 11 इंच। हे आपण अशा प्रकारे फोल्ड करून त्याचं बंद तयार आपण करत आहोत।
चेनकडून 2 इंच खाली बंद आपण जोडून घेत आहोत. चेनच्या दोन्ही साईडनं 4-4 इंच मी मोजून घेतले. व्हिडिओत टेपनं दाखवायचं राहून गेलं. दोन्ही साईडनं मी 4-4 इंच सोडलं आणि मध्ये वरून चेनकडून खाली 2 इंच घेतलं आहे. अशा प्रकारे आपण हँडल तयार करून घेत आहोत. तयार करून घेतला आहे आपण अशा प्रकारे पूर्ण हँडल. आणि आता अशी फोल्ड करायची उलट्या दिशेने आणि अशा तिन्ही बाजूनी त्याला टीप टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपण तीनही बाजू स्टिच करून घेत आहोत. आता स्टिच झाल्यानंतर जो आपण 2x2 स्क्वेअर कट केले होते त्याला अशा प्रकारचे फोल्ड करायचं आणि चारही कोपरे आपण अशाच याने शिवून घेणार आहोत. चारही कोपरे असे स्टिच केले की त्याला छान बॉक्ससारखा आकार येतो. ही बॅग आपण घरगुती कुठलंही सामान वगैरे ठेवण्यासाठी किंवा प्रवासात आपला मेकअप वगैरे किंवा इतर आणखी काही गोष्टी असतील आपल्या त्यासाठी आपण ही यूज करू शकतो. किंवा 1 दिवसाचा छोटासा प्रवास असेल आपला त्यासाठी आपली एक साडी, ब्लाऊज पीस, पेटीकोट वगैरे, पाणी बॉटल सहज आपण याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे मी राहिलेले दोनही कोपरे स्टिच करत आहे. दाब मागे पुढे करत थोडीशी लॉक शिलाई पण टाकून घ्यायची जेणेकरून नंतर ते उसवणार नाही. आणि अशा प्रकारे चेन थोडीशी मध्ये बोट घालून थोडंसं ओपन करून नंतर मग ते पूर्ण बॉक्स आपण मोकळा करणार आहोत आणि असा हात घालून चारही कोपरे व्यवस्थित काढून घेणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला आता कपडे वगैरे पण टाकून दाखवते याला कसा आकार येतो ते आपण बघू शकता. मैत्रिणींनो, माझा पहिलाच व्हिडिओ आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये आपला रिप्लाय नक्की द्या. धन्यवाद.